मी आमचे चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक उत्कर्ष जैन सर, चित्रपटाचा अभिनव पाटेकर, मोना कामत, गायक अभिजित कोसंबी, या चित्रपटाचे गीतकार प्रशांत जामदार आणि या चित्रपटाचे अभिनेत्री चंदा सारसे। मी चित्रपटाचा लेखक। नाउ लगा लगा था तो एंटरटेनमेंट इंडस्ट्री में मेरे को काम करना ही था, तो ये था कि मैंने एक महाराष्ट्र में तो मराठी फिल्म से ही शुरुआत करी है। तो फिर मैं महेंद्र पाटिल जी से मिला, उन्होंने मेरे को 3-4 सब्जेक्ट पे स्टोरी ब्रीफिंग करी, तो मेरे को यही सब्जेक्ट बहुत पसंद आया। ये क्लासिकल म्युझिकल फिल्म है और फॅमिली फिल्म लावली ते त्यांचं तो विश्वास आहे त्यांचा की आपण जे काय करू ते मनापासून मनसोक्तपणे प्रेमाने करू। मला वाटतं की तो विश्वास कलाकारावर असणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळं क्रेडिट या सगळ्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना आणि लेखकांना जातं। प्रशांत दादाचीच गझल मी गायली आहे आणि जबरदस्त कॉम्पोजिशन्स आहेत, नक्की ऐका सगळे 30 मेला। ती गझल ऐकवा ना, ती गझल ऐकवा थोडं। तू मिळाली वेदनाना रंग आला सावल्याना, हुंदकामी दाबला कैद झाली आसवाना, तू मिळाली ही एका म्युझिकल लव्ह स्टोरी आहे, संगीत विद्यालयाची गोष्ट आहे का। भैरवी नावाचं कॅरेक्टर आहे ज्यांचं संगीत विद्यालय आहे, त्यांची अट अशी असते की ते संगीत शिकायला येणाऱ्या मुलांना मुलींना सांगते की या क्लासमध्ये कोणीच एकमेकांनी प्रमाणात नाही पडायचं। का पडायचं नाही त्याच्या मागे त्यांचा एक हे असतो, एक जुन्या आठवणी किंवा त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात झालेला त्रास, तेव्हा त्यांना असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना हा त्रास होऊ नये आणि करिअर आणि आपलं संगीत शिक्षण आणि प्रेम याचा एक बॅलन्स चांगला असावा। बऱ्याचदा आपण एखाद्या गोष्टीच्या आहारी गेलो तर आपल्या करिअरवर परिणाम होतो, तो होऊ नये। आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात त्यांनी ती अट घातली असते आणि नेमके ती त्यांची अट त्यांचे विद्यार्थी मोडतात, त्यातनं होत जाणारे त्यातनं अडचणी, त्यात संतोष जोळेकरचं एकतर्फी प्रेम करणारा नायक आपण बऱ्याच सिनेमात पाहिल्याचं दरार, तसं मराठीत हा एक प्रकार येतो की ज्याच्यात त्याचं एकतर्फी प्रेम आहे, त्याच्यातनं त्याच्या स्वभावात होत जाणारे बदल आणि एकंदरीत आता घटस्फोटांचं प्रमाण वाढलंय, त्याच्यात स्त्री आणि पुरुष दोघंही समजा जॉबला असेल किंवा एकाच करिअरमध्ये असेल, एकाच क्षेत्रात असतील तर त्यांचा अभिमान होतो। हा अभिमान, तर ते होऊ नये किंवा आता दोघांनाही समसमान संधी असावी। किंवा समजा लाईफ पार्टनरमध्ये एखादी कुठलाही पार्टनर तो मोठा झाला तर दुसऱ्या पार्टनरचा त्रास होऊ नये, दुःख होऊ नये, त्याने त्याचं यश आनंदाने स्वीकारलं पाहिजे, असा सगळा विषय याच्यात मांडलेला आहे। मी तुला भासरी सावल्या भोवती अन तुझे श्वास रे, गंध हळव्या तो फुलांचा गौऱ्या जाणीवांचा, सूर सारे तुझवरी ओवाळले, जोगिया रे जोगिया, जोगिया रे जोगिया, प्रेम ही लागली तुला निर्मोहिया, जोगिया